श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचा प्रवास भाग 2. मध्यरात्री विठ्ठलला अचानक ग्लानी आली. त्याला स्वप्नात एक वृद्ध संन्यासी दिसले. अंगावर कफनी, हातात माळ आणि चेहऱ्यावर अर्धांग तेज. ते संन्यासी विठ्ठलच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळीच पोराला घेऊन अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली निघून ये." विठ्ठल दचकून जागा झाला. सकाळ झाली होती. आश्चर्य म्हणजे गोपाचा ताप थोडा कमी झाला होता, पण तो अजूनही अशक्त होता. विठ्ठलने राधाला स्वप्नाबद्दल सांगितले. दोघांनी गोपाळला एका पाळण्यात घेतले आणि पायी चालत अक्कलकोटच्या दिशेने निघाले. ऊन रखरखते होते, पाय पळत होते, पण मुखात एकच ओढ होती, स्वामी माऊलीची. अक्कलकोटला पोचताच विठ्ठलने वडाच्या झाडाकडे धाव घेतली. तिथे स्वामी समर्थ महाराज एका दगडावर बसले होते. त्यांच्या भोवती भक्तांची मोठी गर्दी होती. विठ्ठल गर्दीतून वाट काढत पुढे गेला आणि त्याने गोपाळला स्वामींच्या चरणावर ठेवले. विठ्ठल हात जोडून रडत म्हणाला, "महाराज, माझ्या बाळाला वाचवा." श्री स्वामी समर्थ. भाग 3 बघायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.